आई आहात आणि तुमचं शेड्यूल खूप बिझी असतं, तुम्हाला सगळ्या कामामध्ये तुमच्या बाळाला कधी कधी खायला वेळ द्यायला लक्ष नसतं, सो तुमच्यासाठी ही रील आहे. हे सेरेलॅक नक्की बनवून ठेवा तुमच्या बाळासाठी. सगळ्यात आधी मुरमुरे घेतले आहेत. सो मुरमुरे 2 वाटी घेतले होते, पोहे 1 वाटी घेतले होते आणि त्यानंतर ओट्स आहेत ते 1 वाटी घेतले होते. सगळ्यांना ड्राय रोस्ट करत आहे, खूप मीडियम फ्लेमवर भाजत आहे. त्यानंतर शेंगदाणे घेतले आहेत, सो शेंगदाणे पण भाजून घेतले, फुटाणे घेतले भाजून आणि त्यानंतर बाकी आपले पंपकिन सीड असेल, सनफ्लावर सीड असेल हे घ्यायचे आहेत. याच्यामध्ये अजून सीड्स तुम्ही ॲड करू शकता, माझ्याकडे जे अवेलेबल होते ते मी ॲड करते. ह्यांना भाजून घेतलं. त्यानंतर जवस भाजून घेतलं, तीळ भाजून घेतले आणि तुमचं जर बाळ 1 वर्षाच्या छोटं असेल ना तर त्याला ना हे स्किप करा थोडंसं. शेंगदाणे असेल, जवस असेल, त्यानंतर फुटाणे आणि हे जे पंपकिन सीड वगैरे आहे ते. सो माझ्याकडे मखाना नव्हता आणि त्यामुळे मखानाची पावडर होती ती घेतली आणि ही ड्रायफ्रूटची पावडरची रेसिपी तुम्ही नसेल पाहिली तर नक्की जाऊन पहा, याआधी मी रेसिपी शेअर केलेली आहे. सो त्याच्यामध्ये मी काजू, बदाम वगैरे, अक्रोड वगैरे हे भरपूर गोष्टी शेअर केलेल्या आहेत. हे सगळं मिक्सरमध्ये काढून घेतलं. त्यानंतर थोडीशी 2-3 इलायच्या घेतल्या, साखर टाकली आणि हे मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आणि व्यवस्थित असं मिक्स करू लागले. सो मिक्स करून एका एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवलं. सो नक्कीच करा. बाय.